8 दिवस, कारण की रोहिणी कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. आता खूप जणांना काय वाटन की हा रामदादा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मागं बघू शकता तुम्हाला सांगतो काय विषय झाला. मी आता रोहिणीला दवाखान्यात घेऊन आली, आईन रोहिणी आली ती. तर विषय काय झाला, चेकअप केलं तर ते काय बोलले, ते बोलले डिलिव्हरी आज किंवा उद्या होणार आहे, असं बोलले ते. आणि बाळाचं वजन मी चंद्रा आणली बघा सुदर्शन भाऊकून, तुम्हाला सविस्तर सांगतो मी आतमध्ये बसून. आणि आई पण आतमध्येच आहे आणि रोहिणी पण आतमध्येच आहे. हे बघा. आणि मेन विषय काय झाला की म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करा. आणि डॉक्टर काय बोलले, डॉक्टर म्हणे ॲडमिट करावं लागेल. आणि रोहिणीला मी ॲडमिट केलेलं आहे सध्या, आणि भाऊला पण सांगितलेलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आलं की तुम्ही आता ॲडमिट करा एक 4-5 दिवस किंवा 8 दिवस, कारण की रोहिणी कधी पण डिलिव्हरी होऊ शकते. आता खूप जणांना काय वाटन की हा रामदादा बळच व्हिडिओ बनवायला, या असं करायला तसं करायला. मी हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ घेऊ शकत नाही, म्हणून म्हटलं तर चला थोडं गाडीमध्ये घेऊ व्हिडिओ. आणि रोहिणीच्या आईला पण बोलवलेलं आहे. मी त्यांना आता सध्या व्हिडिओमध्ये घेऊ नाही शकत. आणि आता ऋतू पण घरी आहे, ऋतू पण झोपलेली होती, ऋतूला आणलं नाही. मला तिचीच काळजी वाटायला लागली की कसं होईन म्हणून, कारण की ती तिच्या आईशिवाय झोपतच नाही बघा. आज माझा विचार चालू तिला पण आणू इकडं, आणि देवाच्या कृपानं सगळं चांगलं व्हावं. कारण की मागच्या टायमाला तुम्ही बघितलं डिलिव्हरीच्या टायमाला कसं होत असतं, कसं नाही दवाखान्यात आल्यानंतर. दुसरी गोष्ट, मुलगा का मुलगी ते काही पण हो, मला काही पण चालेल, तर डिलिव्हरी नॉर्मल व्हायला पाहिजे. आता डॉक्टर प्रोसेस करत आहे पुढं, आणि तिथं व्हिडिओ घेण्यास अलाउड नाही आहे, म्हणून मी बाहेर येऊन व्हिडिओ घेतो आहे. आणि तुम्ही एक चांगली कमेंट करा, जेणेकरून आपलं सगळं व्यवस्थित होईल मागच्या डिलिव्हरीसारखं. आणि राहिला विषय वहिनीचा, भाऊचा, आता भाऊ पण येणार आहे म्हणे, फोन लावला होता, अचानक भाऊ यायला लागला इकडं. आणि अक्षरशः भाऊचा मला फोन आला आणि म्हणे डॉक्टर जे बोलून ते कर म्हणे. तर आता ॲडमिट केलेलं आहे, बघू आता कधी सुट्टी देते काय. आणि इथं माझ्यासोबत कोणीच नाही, आणि दादाला मी फोन लावून बोलवलं, दादा येत आहे, आले बी असतील. आणि मी तिकडूनच इकडं आलेलो आहे सध्या जस्ट. आता बघू. आणि रोहिणीला आता सध्या त्यांनी मेडिकल काही दिलेलं नाही आहे. ते म्हणे आता 5 वाजूस्तर किंवा 6 वाजूस्तर बघू काय होतं काय नाही. नाही तर मग एक 10-15 दिवस, 8 दिवस, 4 दिवस ॲडमिट करावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आपल्या मनाने इथं काहीच नसतं जमत, सगळं त्यांच्याच हिशोबाने चालणं पडतं. कारण कसं असतं, त्यांना सगळं व्यवस्थित माहीत राहतं, जेव्हा डॉक्टर लोक शेवटी. बघू आता काय होतं काय. मला एवढंच बोलायचं आहे की मी व्हिडिओ जे काढायलो ना, मी एकटा व्हिडिओ कधीच काढलेला नाही. मी फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम व्हिडिओ काढून, मागच्या टायमाला पण मी काढला होता, आणि आता पण व्हिडिओ काढतोय. आणि भाऊचे व्हिडिओ परत चालू झालेले. आता मनीषताईला पण फोन केला होता, तर मनीषताई बोलली की वावरातली कामं हे ते, आता माझं येणं शक्य नाही. काय कर, मला सांग म्हणे ना, तो व्हिडिओ कॉल कर, काही विषय नाही. मला प्रश्न कोणाचा पडला, फक्त ऋतूचा. जाऊ द्या, या सगळे हे एक दिवस काढणंच पाडणार आहे, त्याच्याशिवाय विषय होणार. म्हणजे असं एक दिवस होणारच होता. हे बघा, या अंगठा द्याला मी आता तुम्हाला मजाक वाटत असून म्हणून सांगायला, अंगठा द्याला ती रेसिपी पूर्ण वाचली. त्याच्यामध्ये दिलेलं होतं की आम्ही जे उपचार करत आहे, म्हणजे ती योग्य प्रकारे करत आहे, या तुमचे आम्हाला हे पाहिजे म्हणे, म्हणजे असतं ना ते परवानगी. तर ते मी वाचायला घेतलं, तिच्यात पूर्ण वाचलं मी, सगळं ओके होतं. खूप गरमी होते. आणि इकडं कसं व्हायला माहिती आहे का, पाऊस, आणि घडीत पाऊस यायला, घडीत हे व्हायलं. आणि दुसरी गोष्ट, ते डॉक्टर पण काय म्हणे की रोहिणी खूप काम करायला लागली, खूप म्हणजे बाहेरचा आवाज येईन म्हणून घेतो.
खूप काम करायली म्हणे, त्याच्यामुळं पण ही खालीवर जी पाय राहून तुम्हाला सांगतो मित्रांनो, ऋतूची जेव्हा डिलिव्हरी म्हणजे ऋतू जेव्हा पोटात होते ना, तेव्हा काय विषय होता माहिती का? तेव्हा विषय होता की रोहिणीला म्हणजे तिचे हातपाय सुजले होते, अजूक वजन वाढलं होतं, आणि तिचं जेवण पण चांगलं होतं पहिले. आणि आता काय झालेलं आहे माहिती का? आता विषय हो झालेला आहे की ती जेवण खूप कमी करते, त्याच्यामुळं बाळाचं वजन वाढत नाही. तर आता डॉक्टर तेच म्हणणं आलं की तुम्ही थांबा, आपण काहीतरी बघू. म्हणजे आज तुम्हाला स्पष्ट सांगू काय विषय काय नाही. त्याच्यामुळं मी गाडी घेऊन आलो. आणि मेन म्हणजे आता तिला सलाईन गेलाईन लावायची आहे, तर ते म्हणे तुम्ही जेवण करून आले का? आता तिनं 12:30 वाजता जेवण केलं, 1 वाजता हॉस्पिटलमध्ये आले. आणि मी म्हटलं आईला तू जाय, काहून म्हटलो की कसं असतं या कामामध्ये, आपल्याला मला जास्त काही अनुभव नाही, माझ्या आईला जास्त अनुभव आहे. आता मनीष ताईचे 1-2 डिलिव्हरीला आई होती, आणि रोहिणीच्या आईला पण बोलून घेतलं. रोहिणीची आई तिला आता 1-2 ड्रेस आणायची. म्हणजे ॲडमिट केल्यानंतर तिथं चेकअप करतात ना, तर ते सगळं मग त्यांनी गंठण ते सगळं काढायला लावलं. म्हणजे डिलिव्हरी कशी करतात तसंच ॲडमिट केलेलं आहे सेम. आता बघू काय होतं काय नाही. आणि ही हिंमत फक्त तुमच्यामुळे येते मला बोलण्याची, मी याच्या आधी हिंमत केलेली नाही आहे. खूप गरमी होते, तरी मी म्हटलं की नाही, आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक बार टाकायला पाहिजे. आणि मेन विषय, मला काल पण ती काय बोलत होती की माझे पाय खूप दुखते. मी काय म्हणलो तिला की पाय दुखते ना, तर मी म्हटलं तिला पाय दाबून देतो. ती काय बोलली, पाय नका दाबू तुम्ही. पण तरी पण मी पाय दाबून दिलेले. आता हे कोणाकोणाला खरंच खूप खोटं वाटेल, पण खरं सांगायचं म्हटलं ना, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये रात्री दाखवेल. आणि आता ऋतू पण उठली असेल, तर ऋतूला थोडा व्हिडिओ कॉल करतो, काय बोलती काय नाही. आणि ऋतूची बी तब्येत खराब होती, तर ऋतू पण आता व्यवस्थित झालेली आहे, थोडा कप झालेला आहे. तर तिला काय करतो, आज जरा हे देतो. जितका होण्याचा प्रयत्न करीन, तर मी ऋतूला इकडे दवाखान्यात आणत नाही. खरं बोलायला खोटं बोलायला मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांग. कारण की कसं असतं, दवाखान्यात आणलं परत रडण. आता आई आणि वहिनीला मी सांगितलेलं आहे, तुम्ही तिला सांभाळा, आणि रडत असेल तर मी पण जाऊन येतो. कारण की मी गेल्यावरती शांत बसते, कारण की ती खूप अंगावर झालेली आहे. आता मी बाहेर कुठं चाललो की लगेच मागं लागायला लागली. आणि रात्री काय झालं, ती जेवण करत नव्हती, तर आम्ही गल्लीत चक्रा मारत होतो, तर माझे पाहताय ना असे पाठीमागं होते, सेम माझ्यासारखं चालायला लागली. म्हणजे आपण जे काही करतो ना, लहान लेकराचं कसं असतं, आपण जे काही करतो ना ते पण तसेच करतात. आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की रामदादा ओमदादाला सांग व्हिडिओ चालू करायचा. पण काय आहे, मी त्याला सांगितलं. आता त्यांनी केले की नाही मी बघितला नाही, व्हिडिओ केले असतील बहुतेक. मला वहिनी म्हणले की ती करणार नाहीये, पण आता काय होतं काय नाही. आणि मी एकदम निवांत तिथं काऊन बसलेलो आहे. तिथं दादा, आई आणि रोहिणी, आणि रोहिणीची आई पण येणारी. आता सध्या केलेलं आहे ॲडमिट. आता काय होतं काय नाही, आपल्या हातात तर काही नाही, सगळं देवाच्या हातात असतं. काही पण झालं तर ॲक्सेप्ट आहे मला, काही पण हो, मुलगा मुलगी, फक्त माझी रोहिणी नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे बस. आता ते आलेले किती वाजता, 1 वाजता येईल. आता वाजायला लागले 2:30-3. लवकरच नीट व्हावं, सगळं चांगलं व्हावं, मी अशीच अपेक्षा करतो. आणि मेन म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी व्हावं बस. मी पहिले भाऊला फोन लावला, तर भाऊ आता निघलेला आहे, रात्री येणार आहे भाऊ. वहिनीला आणणार होतो मी, पण आई काय बोलली की नको घेऊन येऊ रे तू घरी. तर आता काय करतो, आईला काय करतो, पाठवून देतो कुठं घरी, आणि मी रोहिणीची आई तर थांबतो. आता रूम पण केलेली आहे, आता रूममध्ये पण राहायचं आहे. तर आपले व्हिडिओ आता कदाचित आले तर येईल, मी सांगू शकत नाही तिकडं म्हणजे पोझिशन काय असणार. आले तर येईन, नाही तर मग 1-2 दिवसानं व्हिडिओ चालू परत आपले. म्हणून म्हटलं हे थोडासा संदेश तुमच्यासाठी की मी हा व्हिडिओ त्याच्यासाठी काढत आहे की तुम्हाला पण खोटं नाही वाटायला पाहिजे. मेन मुद्दा हा आहे. आणि खूप माझे जे यूट्यूबचे जे फॅन आहे ना, माझे म्हणता येईन किंवा माझ्या फॅमिलीचे, यांना खूप म्हणजे असे
विचार करतात बिचारे चांगला, की दादा रोहिणी ताईला मुलगाच होईल, मुलगाच होईल, मुलगीच होईल, मुलगीच होईल, आणि सगळं देवाच्या नावानं चांगलं होईल. तर माझी हीच इच्छा आहे की सगळं चांगलं व्हावं, आणि त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली काढायला लागलो. बरं, मला नाव पण ठेवलं चालेल, काय अडचण नाही. तुमचा राम भाऊ आधीपासून तसाच आहे आणि आता पण तसाच आहे. जे काय आहे ते सत्य तुमच्या पुढं मांडणारा तुमचा राम भाऊ. आणि मला आज उपवास आहे. मेन विषय काय झाला, यांनी ते बटाटा आणि शेंगदाण्याचं मला उकडून देत असतात ते. तर आज काय केलं यांनी, तिखट केलं एकदम, आणि एकदम पूर्ण हे केलं, काय म्हणतात, मीठ जास्त टाकून दिलं. तर मी घरी होतो, काम करायला गेलो, घरी होतो. तर म्हटलं की वहिनीला परत करा माझ्यासाठी. तर ते वहिनीनं केलं. फक्त 2 घास खाल्ले आणि मला कॉल आला की राम असं नाही असं झालं, तू ये. मी तुरंत गाडी काढली. पाऊस चालू होता. भाऊची गाडी इथंच आहे. गाडी लगेच काढली. मी एकटाच इकडं, माझ्यासोबत निरंजन पण नाही आज. तर म्हटलं चला, आपल्याला काम करणं आहे, गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं पटकन चला, पटकन गाडीला हे सेल्फ मारली, इकडं आलो. बाकी काय होतं काय नाही, तुम्ही फक्त थोडा दम मारा. मी सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, आणि मी जास्त यावेळेस जास्त तुम्हाला सतवणार नाही. ही माझी जिम्मेदारी. ओके, तर सगळं चांगलंच होणार आहे तुमच्या आशीर्वादानं. आणि मी फक्त व्हिडिओ तुम्ही फक्त चांगल्या कमेंट करा या, कारण की मी खूप तुम्हाला नाही सांगू शकत मी आत्मय काय 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 नाही सध्या. कारण कसं असतं, ह्यो टाईम आहे ना सगळ्यावर येतो ह्या दिवसाचा. आणि या दिवसात माणूस आहे ना काय ताणात राहतं काय नाही, हे जे मायबाप असतात किंवा आई वडील त्यांनाच माहीत राहतं. तर बरं चला, मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि एक लाईक नक्की करा. आणि माझ्या तोंडातून काही शब्द निघाले असेल तर मी माफी मागतो. कारण की कसं असतं, मी एकटा व्हिडिओ कधीच काढलेला नाही. एकच काढला होता ऋतूच्या डिलिव्हरीच्या टायमाला, तो पण असंच काढला होता भेद, आणि हा पण भेद काढलेला आहे. फक्त चला, मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि लवकरच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय विषय झाला काय नाही. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना तर माहीतच आहे. चला.